राजकीय पटलावरून रिपब्लिकन पक्षाचं नामशेष होणं एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। रिपब्लिकन नेत्यांचा आणि रिपब्लिकन विचारधारेचा लोकांशी तुटलेला संपर्क आणि नेमक्या मुद्द्याची जाण नसणे हे एक अत्यंत महत्त्वाचं असं कारण आहे असं मला वाटते। महाराष्ट्रामध्ये एक दखलपात्र शक्ती म्हणून जर उदयास यायचं असेल तर आपले प्लस पॉईंट्स काय आहेत, आपली बलस्थानं काय आहेत, आपल्या कमतरता काय आहेत, आपली तडजोड शक्ती जी आहे ती कितपर्यंत आपण प्रभावी करू शकतो या गोष्टीची जाणीव निर्माण होणे फार आवश्यक असते। कोणती जात जी आहे ती कोणत्या जातीला कशा प्रकारे हँडल करते हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सिद्धांत आहे। आम्हाला जर प्रगती करायची असेल तर नेमकं कोणाचं मरण कशात आहे ते ओळखून आपल्याला राजकारण करावं। महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरून रिपब्लिकन पक्षाचं नामशेष होणं किंवा अत्यंत जवळपास नसल्यागत स्थिती होणं, बेदखल होणं ही सर्वच आंबेडकरी अनुयायाच्या आणि एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे। अनेक जण यावर विचार करताना असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये एकेकाळी एक मजबूत स्थितीमध्ये असलेला एक द्वितीय क्रमांकाचा तृतीय क्रमांकाचा विरोधी पक्ष असलेला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची पार्श्वभूमी ज्याला लाभलेली आहे असा हा महाराष्ट्राच्या राजकारणावर प्रभाव गाजवणारा पक्ष असा उत्तरोत्तर बेदखल का होत आहे याची निश्चितपणे प्रत्येकाने एक रिट्रॉस्पेक्शन किंवा त्याचं स्वयंपरीक्षण करणं गरजेचं आहे। आज आपण पाहतो आहे की कोणताही राजकीय पक्ष जेव्हा राजकारण करत असतो तर त्या राजकारणाला केवळ निवडणुका लढविणे, उमेदवार उभे करणे एवढंच त्याचं काम नसतं। या कामाच्या व्यतिरिक्त पडद्यामागे अनेक प्रकारच्या आंदोलनाच्या माध्यमातून, लोकांच्या समस्याच्या माध्यमातून, लोकांशी जवळीक साधण्याच्या माध्यमातून राजकारण होत असतं। आज रिपब्लिकन पक्षाची जी स्थिती आपण पाहतो आहे तर रिपब्लिकन पक्षाचा कोणताही गट असो तो गट केवळ जेव्हा निवडणुका येतात त्या निवडणुकामध्ये उमेदवार उभे करणे आणि निवडणुकाच्या माध्यमातून आपलं अस्तित्व दाखवणे एवढ्यापुरता सीमित झालेला आहे। रिपब्लिकन राजकारण संपल्याचं सर्वात महत्त्वाचं कारण जे आहे मला जे दिसतं ते रिपब्लिकन नेत्यांचा आणि रिपब्लिकन विचारधारेचा लोकांशी तुटलेला संपर्क आणि नेमक्या मुद्द्याची जाण नसणे हे एक अत्यंत महत्त्वाचं असं कारण आहे असं मला वाटते। राजकारण जर यशस्वी करायचं असेल तर सर्वप्रथम ज्या लोकांसाठी आपण राजकारण करतो आहे त्या लोकांचे महत्त्वाचे मुद्दे काय आहेत, त्या जनतेचे नेमके प्रश्न आपण कसे सोडवू शकतो किंवा त्या जनतेचा सांस्कृतिक आधार, भावनात्मक आधार आणि राजकीय आधार, आर्थिक आधार असे विविध प्रकारचे त्यांच्या जीवनाला व्यापणारे जे काही प्रवाह आहेत त्या प्रवाहांना स्पर्श करून त्या प्रवाहांची दखल घेऊन आपण त्यातील मुद्द्यांना हात घालणे आवश्यक असते आणि त्यानंतरच तुम्हाला लोकांचा जमाव आपल्या बाजूने वळवता येऊ शकतो किंवा आपल्याला आवश्यक असं मतदान आपल्याला तयार करता येऊ शकतं। हे आत्तापर्यंतच्या मागच्या गेल्या आपण जर पाहिलं तर 1957 नंतरचं रिपब्लिकन राजकारण जे आहे तेव्हापासून तर आजतागायत महाराष्ट्रातील एकाही नेत्यांनी अशा प्रकारच्या जनतेच्या मुद्द्यांशी जवळीक साधून राजकारण केल्याचं आपल्याला दिसत नाही। सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा दादासाहेब गायकवाडच्या नेतृत्वाखाली अखिल भारतात गाजलेला असा भूमिहीनाचा सत्याग्रह करण्यात आला, प्रॉपर मुंबईमध्ये जे रिपब्लिकन झोपडपट्टी महासंघाच्या माध्यमातून म्हणजे ग्रामीण भागातून निर्वासित होऊन शहरात स्थलांतरित होऊन आलेल्या लोकांच्या रहिवाशांचा प्रश्न हाती घेण्यात आला आणि त्यांना सरकारी जमिनीवर अतिक्रमण करून घरे बांधून देणे आणि तिथे वस्ती वसवून त्यांना संरक्षण देणे अशा प्रकारचे जे काम हाती घेण्यात आले त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर लोक जे आहेत ते रिपब्लिकन पक्षाशी जोडले आणि त्याची परिणिती म्हणून, त्याचा परिणाम म्हणून अनेक ठिकाणी रिपब्लिकन आमदार निवडून आलेला आपल्याला दिसतात।
यानंतर मात्र 1971च्या नंतर हळूहळू रिपब्लिकन पक्ष महाराष्ट्राच्या राजकारणातून बेदखल होत गेलेला आपल्याला दिसतो. काही काळ बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मान्यवर कांशीरामजींनी आंबेडकरी चळवळ, महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळ रिव्हाईव्ह करण्याचा किंवा तिला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न केला. त्यांना बऱ्यापैकी बेससुद्धा लाभला. परंतु त्यानंतर मात्र जवळपास 2000च्या नंतर, सन 2000च्या नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातून रिपब्लिकन राजकारण जे आहे किंवा रिपब्लिकन नेतृत्व जे आहे ते अत्यंत बेदखल झालेलं आहे. त्याची कुठल्याही प्रकारची जराबशी राहिलेली नाही. आणि हा खरा चिंतेचा विषय आहे की रिपब्लिकन राजकारणाला पुन्हा एक जरब बसवणारी शक्ती म्हणून कसं प्रस्थापित होता येईल. सर्वप्रथम जर आपल्याला महाराष्ट्रामध्ये एक दखलपात्र शक्ती म्हणून जर उदयास यायचं असेल तर आपले प्लस पॉईंट्स काय आहेत, आपली बलस्थानं काय आहेत, आपल्या कमतरता काय आहेत आणि आपली तडजोड शक्ती जी आहे ती कितपर्यंत आपण प्रभावी करू शकतो या गोष्टीची जाणीव निर्माण होणे फार आवश्यक असते. आज कोणताही नेता अशा प्रकारे एक आता जे युग आहे, माहिती तंत्रज्ञानाचं युग आहे, डेटाचं युग आहे, एक प्रॉपर पद्धतीने डेटा तयार करून प्रॉपर पद्धतीने योजना आखून आणि व्यवस्थित जी मूल्यांची आणि प्रश्नांची जाणीव घेऊन राजकारण करताना आपल्याला कोणी दिसत नाही. आज होतं काय आहे की आम्हाला राजकारणातून वंचित ठेवलेलं आहे, आम्हाला सत्तेत सामावून घेतलं जात नाही, आमच्याशी अस्पृश्यासारखा व्यवहार केला जातो, आमच्यावर अन्याय केला जातो. अशा प्रकारची जी राजकारण करण्याची वृत्ती जी बळावती आहे त्या वृत्तीतून आपण इथे दखलपात्र शक्ती बनू असा विश्वास मला तरी वाटत नाही. जेवढं आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवले किंवा आम्हाला तुमच्यामध्ये सामावून घ्या, सत्तेचा वाटा द्या असं म्हटल्यानं कोणी राजपाट किंवा सत्ता तुमच्या हातात देत नसते. त्यासाठी स्वतःलाच स्वतःची शक्ती निर्माण करावी लागते. ही शक्ती कशी निर्माण करता येईल हा आपल्या पुढचा महत्त्वाचा प्रश्न आहे. रिपब्लिकन राजकारणाचा जर विचार केला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वात पहिल्यांदा राजकारणामध्ये प्रस्थापित होण्यासाठी एक आपली जरब निर्माण केली. ती जरब कशी होती? विचाराची होती. कोणताही राजकारण करणारा पक्ष जो असतो तो सर्वप्रथम आपलं वैचारिक श्रेष्ठत्व भौतिक साधनांच्या माध्यमातून आणि सांस्कृतिक साधनांच्या माध्यमातून जनतेवर लादत असतो. आणि जनतेवर जेव्हा भौतिक संसाधने आणि सांस्कृतिक संसाधने ह्याच्या माध्यमातून तो आपलं धुरीणत्व किंवा जरब निर्माण करतो, लोकांची विचार करण्याची जी पद्धती आहे त्या पद्धतीला तो प्रभावित करतो. अशा वेळी त्याला काउंटर आयडिओलॉजी किंवा प्रतिविचारसरणी उभी करून ज्या प्रस्थापितांच्या प्रचारकी विचारातील हवा काढून टाकणारं एक मजबूत असं नेतृत्व आपल्याला लागतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये पहिल्यांदा ओळखलं की भारताच्या एकूणच भौतिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व जीवनाचा मूलाधार जो आहे तो जात आहे. आणि ही जात जी आहे ती जर योग्य पद्धतीने हँडल केली, योग्य पद्धतीने हाताळली तर त्या जातीचा आपल्याला उपयोग होऊ शकतो. अन्यथा हीच जात आपल्याला आपलं अस्तित्व संपवण्यासाठी किंवा आपलं जे स्वातंत्र्य जे आहे ते नष्ट करण्यासाठी काम करत असते. आणि त्यामुळे जातीला कसं हँडल करायचं ह्याची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी थिअरी विकसित केली, जी पद्धती विकसित केली, ती पद्धती जी होती ती सर्वप्रथम लोकांच्या मनामध्ये स्वाभिमानाची जाणीव निर्माण करणे. आणि ही स्वाभिमानाची जाणीव कशी निर्माण होईल तर त्यांच्यामध्ये जी रूढ विचारसरणी जी आहे, रूढ वैचारिकता जी आहे, त्यांच्या मनामध्ये जे हजारो वर्षापासूनचे जे वैचारिक संस्कार झालेले आहेत ते वैचारिक संस्कार नष्ट करणे आणि नवीन प्रगतिशील संस्कार त्यांच्या मनात रुजविणे. हे विचार रुजवण्यासाठी, नवीन विचार रुजवण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षणाच्या माध्यमातून विविध प्रकारचे, जसा महाडचा 14 तळ्याचा सत्याग्रह आहे, मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह आहे, त्याचप्रमाणे आरक्षण देण्याचा, राजकीय आरक्षण आणि शैक्षणिक आरक्षण देण्याचा जो लढा आहे हा लढा राबवून
त्याचप्रमाणे शिक्षणामध्ये लोकांनी जास्तीत जास्त प्रवेश करावा ह्याच्यासाठी सरकारने अनुसूचित जातींच्या अस्पृश्यांच्या शिक्षणासाठी विशेष तरतूद करावी अशा प्रकारची मागणी करून आणि संवैधानिक मूल्याच्या माध्यमातून ही प्रतिविचारसरणी किंवा हिंदुत्वाला ब्राह्मणत्वाला छेद देईल अशी काउंटर विचारसरणी प्रस्थापित केली. आणि ह्या काउंटर विचारसरणीला मानणारे लोक जे आहेत जोपर्यंत वाढत गेले तोपर्यंत रिपब्लिकन राजकारण हे प्रभावी होतं, रिपब्लिकन राजकारण हे दखलपात्र होतं. आज अशा प्रकारची प्रतिविचारसरणी जी आहे ती कोणाकडे कोणत्याही गटाकडे नाही आहे. रिपब्लिकन पक्षाचे, वंचितचे किंवा बहुजन समाज पार्टीचे, बहुजन नावाने राजकारण करणारे, वंचित नावाने राजकारण करणारे, रिपब्लिकन नावाने राजकारण करणारे जे कोणते गट आहेत ह्या गटाकडे कुठल्याही प्रकारची विचारसरणी आज राहिलेली नाही. लोक कायम वर्षोनुवर्षे एकाच विचारसरणीला चिकटून राहत नाहीत. कालानुरूप त्यामध्ये बदल करावा लागतो आणि कालानुरूप जी काही तरुण पिढीची, युवा वर्गाची, जनतेची, महिलांची मागणी असते त्या मागणीला अनुरूप मूल्य जी आहेत त्या मूल्यांना आपल्या विचारसरणीमध्ये स्थान देऊन ती विचारसरणी आधुनिक बनवावी लागते, प्रवाही बनवावी लागते. आज आमची जी विचारसरणी आम्ही धरून ठेवलेली आहे, जो आमचा तत्त्वज्ञानात्मक आधार जो आहे हा आधार प्रवाही राहिलेला नाही, तो कुठेतरी अधिकाधिक कर्मठ बनत चाललेला आहे. अधिकाधिक जो आहे तो इतिहासामध्ये रममाण होणारा, भूतकाळामध्ये रममाण होणारा असा बनत चाललेला आहे. आणि त्यामुळे होतं काय की जो कोणताही जात समूह भूतकाळात रममाण होतो, जो कोणताही जात समूह आपल्या विचारसरणीमध्ये प्रवाहीपणा किंवा आधुनिकता आणायला तयार नसतो, तो जात समूह किंवा तो वर्ग समूह जो आहे तो कालांतराने नष्ट होतो असं आपल्याला इतिहास सांगतो. आणि त्यामुळे रिपब्लिकन पक्षाची वाताहत होण्यामागे ही कर्मठता, हा कर्मठपणा अत्यंत घातक असा कर्मठपणा कारणीभूत आहे. आणि तो कर्मठपणा आपण जेवढ्या लवकर घालवू तोपर्यंत रिपब्लिकन राजकारण हे प्रवाही होऊ शकेल आणि पुन्हा ते रिवाही होऊ शकेल. दुसरी महत्त्वाची बाब कशी असते की रिपब्लिकन राजकारणाला रिव्हाईव्ह करत असताना केवळ रडगाणं करून आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवलेलं आहे किंवा आम्ही अमुक वंशाचे आहोत, आम्ही रक्ताचे वारसदार आहोत, आम्ही अमुक आहोत, तमुक आहोत, आम्ही तुमच्यासाठी हे करतो म्हणून आम्हाला मते द्या असं म्हणून कोणताही मतदार जो आहे तो तुम्हाला मत देणार नाही. त्यासाठी लोकांच्या दैनंदिन समस्या ज्या आहेत त्या समस्या ओळखून घेणे. जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राजकारणामध्ये जी व्यावहारिकता आहे, व्यावहारिक वास्तव जे आहे ती जात आहे. मग ह्या जातीचं संख्याबळ किती आहे, ह्या जातीचं प्रत्येक मतदारसंघामध्ये किती संख्याबळ आहे आणि ते संख्याबळ आपल्याला कसं संघटित करता येईल. त्याचप्रमाणे आपली तडजोड क्षमता कोणत्या मुद्द्यावर असायला पाहिजे किंवा आपला प्रभाव जो आहे आपण कोणत्या क्षेत्रामध्ये आपला प्रभाव निर्माण करू शकतो, असे विविध प्रकारचे मुद्दे जे आहेत ते आपल्याला लक्षात घेतले पाहिजेत. महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रातील जवळपास 288 विधानसभा मतदारसंघामध्ये आपलं जर प्रभाव निर्माण करायचा असेल किंवा भारतीय म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्याला दखलपात्र शक्ती बनायची असेल, दखलपात्र शक्ती कशी बनेल? दखलपात्र शक्ती म्हणजे काय? कारण एखाद्या जे आपल्याला जशी UPSCची परीक्षा द्यायची असेल तर तुम्हाला प्रथमतः तुमचं जे आवश्यक पात्रता जी आहे ती किमान पदवी प्राप्त करणे ही आवश्यक पात्रता आहे. किमान पदवी जर प्राप्त केली नाही तर तुम्हाला परीक्षेलाच बसता येणार नाही. त्याचप्रमाणे राजकारणामध्ये तुम्हाला जर तडजोड शक्ती, दखलपात्र शक्ती म्हणून जर उदयास यायचं आहे तर तुम्ही राज्यामध्ये किमान मान्यता प्राप्त पक्ष असणे आवश्यक आहे. ही तुमचं बेसिक क्वालिफिकेशन आहे. जर तुम्ही दखलपात्र शक्तीच नाही आहेत, तुमच्याकडे मताची ताकदच नाही आहे तर तुम्हाला कोणीही उभं करणार नाही. आज महाराष्ट्रामध्ये जे होतं आहे की आम्हाला आघाडी द्या, आम्हाला युतीमध्ये घ्या अशी ओरड आपले नेते करताना दिसतात, परंतु त्यांना कोणीही निमंत्रण द्यायला तयार नाहीत. आणि मग आम्हाला निमंत्रण देत नाहीत, आम्हाला अस्पृश्य ठरवतात अशी म्हणून आपण ओरड करतो. ही वेळ आपल्यावर काय येते? ही वेळ येण्याचं मुख्य कारण जे आहे तर राजकारणामध्ये दखलपात्र शक्ती म्हणून आम्ही आपला जम बसवलेला नाही. आता दखलपात्र शक्ती म्हणजे काय? दखलपात्र शक्ती म्हणजे राजकारणामध्ये महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये मान्यताप्राप्त पक्ष बनणे ही तुमची बेसिक क्वालिफिकेशन आहे. मान्यताप्राप्त पक्ष कसा बनेल? तर मान्यताप्राप्त पक्ष बनण्यासाठी प्रथमतः तुम्हाला एकूण वैध मतदानाच्या 6% मतदान, म्हणजे जवळपास आपण 2019च्या विधानसभा इलेक्शनमध्ये जर पाहिला
तर एकूण वैध मतदानाच्या 6% मतदान हे जवळपास 50 लाखाच्या जवळपास वोटिंग होतं. जे 6% मतदान आणि 2 आमदार निवडून आणणे, ही किमान अट जो पूर्ण करू शकेल तो मान्यताप्राप्त बनू शकेल. किंवा दुसरा त्यातला पर्याय असा आहे की किमान 9 आमदार, म्हणजे एकूण विधानसभेत मतदारसंघ जे आहेत ह्या मतदारसंघातील आमदारांच्या 1/3 म्हणजे आपले जवळपास 3% आमदार निवडून आणणे. म्हणजे महाराष्ट्राच्या 288 पैकी 3% आमदार म्हणजेच 9 आमदार जर तुम्ही निवडून आणले तर तुम्हाला दखलपात्र असा मान्यताप्राप्त पक्ष बनता येईल. किंवा राज्यातील एकूण खासदाराच्या संख्येच्या 3% खासदार, म्हणजे 50 खासदार आहेत तर किमान दोन खासदार तुम्हाला निवडून आणले पाहिजेत. जे 2 खासदार निवडून आणणे, 9 आमदार निवडून आणणे किंवा 6% वोटिंग आणि 2 आमदार हे जर निवडून म्हणजे ह्या 3 पैकी कुठली तरी एक मार्गाने तुम्ही जर प्रयत्न केलात तर तुम्हाला दखलपात्र राजकीय शक्ती बनता येईल. दखलपात्र राजकीय पक्ष जर बनला तर तुमच्याशी कोणी वाटाघाटी करेल, अन्यथा तुमच्याशी कशाला वाटाघाटी करेल, कशाला निमंत्रण देईल तुम्हाला. तर ही दखलपात्र शक्ती बनणे ह्याच्यासाठी जर प्रयत्न करायचा असेल तर यातील जे काही आपले सोपे मार्ग आहेत ते सोपे मार्ग निवडले पाहिजेत आपण. आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघाचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये एकूण 288 विधानसभा मतदारसंघ आहेत. या मतदारसंघामध्ये जवळपास 31 मतदारसंघ असे आहेत की ज्यामध्ये 25 ते 35% जवळपास बौद्ध मतदार आहेत. जवळपास 158 मतदारसंघ असे आहेत की ज्याच्यामध्ये 10 ते 20% बौद्ध मतदारसंघ आहेत. तर या 31 मतदारसंघापैकी 21 मतदारसंघ जवळपास विदर्भात आहेत आणि 9 मतदारसंघ जे आहेत ते मराठवाड्यात आहेत. 1 मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे. तर अशा प्रकारे ह्या 31 मतदारसंघामधून आपण जर 9 आमदार निवडून आणण्याची जर तयारी केली तर आपल्याला काय होईल की किमान दखलपात्र किंवा मान्यताप्राप्त राजकीय पक्ष बनता येईल. आणि मान्यताप्राप्त राजकीय पक्ष जर बनू शकलो आपण तर मग आपल्याला वाटाघाटी करण्याची शक्ती प्राप्त होईल. आपलं म्हणणं जे आहे ते मांडण्याची शक्ती प्राप्त होईल. आता हे करण्यासाठी लोकांमध्ये वैचारिकता कशी रुजवणार हा दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण अनेक संशोधनातून असं पुढे आलेलं आहे की बौद्ध लोकांच्या वोटिंग पॅटर्नचा जर विचार केला तर बौद्ध लोक मतदान करताना कशाचा विचार करतात. तर सर्वप्रथम जो आहे जात आहे त्यामुळे जातीचा विचार करतात. यासोबतच दुसरा विचार जो आहे तो कशाचा करतात तर बौद्धांची वोटिंग करण्याची मानसिकता जी आहे ती सूड घेण्याच्या प्रवृत्तीची आहे. सूड उगवण्यासाठी मतदान करणे म्हणजे अमुक आमच्यावर अत्याचार केला मग तो निवडून आला नाही पाहिजे, अमुकांनी आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवलं मग निवडून आला पाहिजे, मग तुम्ही आम्हाला निवडून येऊ देत नाही त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही, अशा प्रकारची. म्हणजे बौद्धांच्या राजकारण करण्याच्या किंवा बौद्धांच्या वोटिंग पॅटर्नच्या मानसिकतेवर जे काही अभ्यास झालेले आहेत त्याच्यातून असं निदर्शनास आलेलं आहे की महाराष्ट्रातील बौद्ध लोक सिव्हिक वोटिंग ज्याला म्हणतो आपण, ते जे स्ट्रॅटेजी एक तयार करून की आपल्याला अमुक ही गोष्ट साध्य करायची आहे आणि ही साध्य करण्यासाठी वोटिंग केलं पाहिजे असा विचार न करता कुठल्या तरी सूड उगवण्याच्या भावनेतून किंवा जातीय आकर्षणातून कोणत्या आपल्या जातीचा उमेदवार आहे म्हणून त्याला वोटिंग केलं पाहिजे किंवा ह्यानी आम्हाला त्रास दिला, आम्हाला सत्तेपासून वंचित ठेवलं, बाबासाहेबांना शिव्या दिला, ह्याला अमुक केलं तमुक केलं, अशा पद्धतीचे जे पूर्वग्रह आहेत हे पूर्वग्रह बाळगून वोटिंग करतात. आणि त्याच्यामुळे स्ट्रॅटेजिक वोटिंग किंवा सिव्हिक वोटिंग मतदार म्हणून मतदान करणे हे आपलं कर्तव्य आहे. आणि हे कर्तव्य बजावत असताना आपल्याला साध्य काय करायचं आहे, आपलं ध्येय काय आहे, ह्या ध्येयाचा विचार करून स्ट्रॅटेजिक वोटिंग केलं पाहिजे असा विचार बौद्ध करताना दिसत नाहीत. आणि त्यामुळं होतं काय की ही जी मानसिकता आहे या मानसिकतेमुळे एका बाजूला काँग्रेस काय करतं तर त्यांना विविध आमिषे दाखवतं, आम्ही तुमच्यासाठी हे करणार ते करणार अमुक करणार अशी प्रलोभनं दाखवतात. आणि भाजपा जे आहे त्यांना हे माहिती आहे की कुठल्याही स्थितीत बौद्ध आपल्याला मतदान करणार नाहीत. मग जे आपल्याला वोटिंग मिळू शकत नाही, बौद्धांचं जर मतदान आपल्याला मिळणार नसेल तर ते विखरून गेलं पाहिजे, ते वाया गेलं पाहिजे, ते अगदी छिन्न भिन्न झालं पाहिजे, अशा प्रकारे भाजपा प्रयत्न करते. आणि भाजपाचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न कशा प्रकारचा होतो तर मग जिथे बौद्धांची संख्या जास्त आहे तिथे अनेक उमेदवार उपलब्ध करून तिथे उमेदवार उभे करणे, एखादा जो
जे लोकांच्या मतांना प्रभावित करू शकणारा नेता असेल त्या नेत्यांना हाताशी धरून त्यांना आवश्यक ती संसाधनं पुरवून त्या संसाधनाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर उमेदवार उभे करायला लावणे आणि मतदार जे आहेत ते जिंकणाऱ्या पक्षाला जाणार नाही अशा प्रकारची व्यवस्था करणे. म्हणजे आपल्या विरोधातील मतदान जे आहे ते प्रभावहीन करायचं, त्याला नष्ट करायचं, विखरून टाकायचं ही भाजपाची विचारसरणी किंवा धोरण आहे. आणि काँग्रेस जे आहे ते वा ही लोक जे आहेत त्यांच्यामध्ये भय निर्माण करणे, त्यांच्यामध्ये दहशत निर्माण करणे आणि दहशत निर्माण करून संविधानाला धोका आहे, गुलामी येणार आहे, ब्राह्मणवाद येणार आहे, पुन्हा तुमच्या गळ्यामध्ये मडका आणि म्हणजे तुमच्या मागे खराटा बांधला जाणार आहे, अशा प्रकारचं भय निर्माण करायचा आणि त्या भयापोटी ही वोटिंग प्राप्त करण्याची प्रयत्न करायचे. अशा पद्धतीचे हे जे प्रयत्न आहेत, या प्रयत्नामुळे होतं काय की मूळ विचार जो आहे किंवा मूळ प्रश्न जो आहे तो बाजूला राहतो आणि लोक जे आहेत ते लोक केवळ भावनात्मक मुद्द्याला धरून वोटिंग करतात आणि त्या मतदानाचा फायदा आपली जरब निर्माण करण्यासाठी, मतदाराची जरब निर्माण करण्यासाठी, शक्ती निर्माण करण्यासाठी कुठेही होत नाही, हे आपल्याला दिसून येईल. आणि दुसरीकडे रिपब्लिकन राजकारणाचा विचार करत असताना महाराष्ट्राचा जातीय सत्ता संघर्षाचा इतिहास जो आहे तो इतिहाससुद्धा लक्षात घेणं आवश्यक आहे. एकीकडे आपण पाहतो आहे की महाराष्ट्रातील सत्ता संघर्ष वर्षानुवर्षापासून म्हणजे शेकडो वर्षापासून ब्राह्मण आणि मराठे या अक्षावर आधारित राहिलेला आहे. आणि मराठ्यांकडे भौतिक संसाधनं आत्ता सध्याच्या काळात एकवटलेली आहेत आणि ब्राह्मणांकडे जी आहेत ती सांस्कृतिक संसाधनं एकवटलेली आहेत. आणि ब्राह्मण आणि मराठा ह्या दोन सत्ता संघर्ष करणाऱ्या जाती ज्या आहेत त्या जाती इतर जातींना कसं नियंत्रणात ठेवता येईल, इतर जातींना कसं त्यांना प्रभावित करता येईल, जे ब्राह्मण आणि मराठा व्यतिरिक्त ज्या जाती आहेत त्या जातींना कसं हँडल करता येईल यावर आधारित राजकारण करतात. रिपब्लिकन राजकारणामध्ये अशा प्रकारे अभ्यास करून, अशा प्रकारे विविध आघाड्यावर डेटा तयार करून किंवा महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा नेमका पॉईंट काय आहे आणि त्या पॉईंटला आपण काउंटर कसं करू, आपली काउंटर आयडियोलॉजी कसं रुजवू, असा विचार करून राजकारण करणारे लोक नाहीत. महाराष्ट्रातील रिपब्लिकन राजकारण हे नेता आणि नेत्याच्या भोवती जमा झालेला भक्तांचा गोतावळा अशा स्वरूपाचं राजकारण आहे. त्यांना कुठल्याही स्वरूपाचा विचार नाही किंवा तत्त्वज्ञान नाही. आणि जे तत्त्वज्ञान देणारे, स्ट्रॅटेजी तयार करणारे, वैचारिकता रुजवू शकणारे जे कोणी लेखक आहेत, विचारवंत आहेत, पत्रकार आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत किंवा नोकरशाह आहेत, त्या नोकरशहांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, विचारवंतांना किंवा लेखकांना रिपब्लिकन नेते कोणत्याही प्रकारे आपल्या चळवळीचा, आपल्या पक्षाचा भाग बनू देत नाहीत, नेपथ्यामध्ये सुद्धा राहू देत नाहीत. त्याच्यामुळे काय झालं आहे की नवीन सिद्धांतन जे आहे, नवीन सिद्धांत मांडणारे लोक आज रिपब्लिकन पक्षाच्या कोणत्याही गटाकडे उरलेले नाहीत. आणि त्यामुळे केवळ व्यावहारिक राजकारण, केवळ भावनात्मक आवाहन करणारं राजकारण, सुडापोटी मतदान करवणारा, भक्त तयार करणारा राजकारण हे महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाच्या माध्यमातून सुरू आहे. आणि अशा पद्धतीचं जर राजकारण सुरू राहिलं तर मला महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्ष पुन्हा रिवाईव्ह होण्याची शक्यता जी आहे ती फार कमी वाटते. आणि त्यामुळे रिपब्लिकन राजकारणाला पुन्हा जर आपल्या मूळ पटरीवर आणायचं असेल, मूळ रस्त्यावर आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार कसा आहे तर तो विचार म्हणजे सर्वात महत्त्वाचा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथली जी जातीय ताणेबाणे जे आहेत ते ज्या पद्धतीने ओळखले होते, कोणती जात जी आहे ती कोणत्या जातीला कशा प्रकारे हँडल करते, हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याचं सिद्धांतन केलेलं, फिलॉसॉफिकली ते मांडलं. आणि त्याला व्यवहाराची जोड कशी दिली की आम्हाला जर प्रगती करायची असेल तर नेमकं कोणाचं मरण कशात आहे ते ओळखून आपल्याला राजकारण करावं लागेल. आणि ते राजकारण करण्यासाठी त्यांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून विविध जातींना आपल्यासोबत जोडलेलं होतं. रिपब्लिकन पक्षाची स्थापन केल्यानंतर समाजवादी पक्ष आहेत किंवा इतर कम्युनिस्ट आहेत किंवा इतर कोणी जे काही आपले समविचारी लोक आहेत त्यांना इथे जोडण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांच्या माध्यमातून हे राजकारण पुढे नेण्याचा बाबासाहेबांनी जो प्रयत्न केला तो प्रयत्न पुन्हा आपल्याला नव्याने रुजवावा लागेल. केवळ सूट घेण्याच्या भावनेतून
किंवा कुठल्या तरी प्रलोभनाला बळी पडून किंवा ह्या संपूर्ण देशाचं संविधान वाचवण्याची एकमेव शक्ती जबाबदारी जी आहे ती आता आपल्यावर येऊन पडलेली आहे. जर बुवा हे संविधान आपण वाचवलं नाही तर देशाचं कसं होईल, अशा भयग्रस्त मानसिकतेतून रिपब्लिकन राजकारण प्रभावी होऊ शकणार नाही. आपल्याला आपली दखलपात्र शक्ती जर बनायचं असेल तर राजकारणासाठी लागणारी किमान पात्रता म्हणजेच मान्यताप्राप्त पक्ष बनणे हे ध्येय घेऊन राजकारण जर केलं तरच पुन्हा महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन राजकारण नव्याने उदयास येईल, नव्याने मूळ धरू लागेल असा मला विश्वास वाटतो.